झाले. त्यांचंही बालपण हे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये गेलं. परंतु म्हणतात ना, की लहान वयामध्ये आपण परिस्थितीतून गेलो, की आपल्याला एखादे जीवनाची उद्दिष्ट मिळते. त्याचप्रमाणे दादांनी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवलं होतं. शिस्त आणि चिकाटी या जोरावरती त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि अत्यंत खडतर परिस्थितीतून शिकून सुद्धा ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर मधून त्यांनी पदवी घेतली. आणि हे सगळं करत असताना फक्त शिक्षण आणि कष्ट ह्या 2 गोष्टी आपले कोणाचेही आयुष्य सहज बदलू शकतात, याच्यावरती त्यांचा ठाम विश्वास होता आणि त्या विश्वासावरतीच ते नेहमी वाटचाल करत होते. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात भारतामधून केली. त्यानंतर भारत, लंडन, त्यानंतर दुबई आणि त्यानंतर आता सध्या ते स्थायिक असलेले ऑस्ट्रेलिया असा त्यांचा व्यावसायिक प्रवास हा चालू राहिला होता. अनेक वर्ष त्यांनी नोकरीचा अनुभव घेतला आणि विशेषतः सांगायचं झालं तर वयाच्या 48व्या वर्षी म्हणजे जेव्हा लोकं म्हणतात, की झालं अजून 10 वर्षांनी मला रिटायरमेंट घ्यायची आहे, त्यावेळेस त्यांनी उद्योजकतेकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. कारण त्यांना स्वतःच्या आयुष्यातून हे सिद्ध करायचं होतं, की आपलं वय काय आहे किंवा आपला जन्म कुठे झालाय किंवा आपण कोणत्या परिस्थितीतून मोठे झालो, ह्या गोष्टी आपल्या यशासाठी अडथळा ठरत नाहीत आणि हे सिद्ध करताना त्यांनी वयाच्या 48व्या वर्षी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तो व्यवसाय ते यशस्वीपणे चालवत आहेत. या व्यवसायाबरोबरच आपल्या भारतामध्ये म्हणजेच आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ते सामाजिक आणि सामुदायिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत. ग्रामीण विकास, शिक्षण आणि युवक प्रोत्साहनासाठी ते नेहमीच कार्य करत असतात आणि आज आपल्या व्याख्यानातून ते आपल्या विद्यार्थ्यांना हा संदेश देणार आहेत, की तुमचा जन्म कुठेही झालेला असो, तुमची परिस्थिती कशीही असो, फक्त आपलं उद्दिष्ट, आपलं ध्येय स्पष्ट ठेवा आणि आपल्यामधली जी एम्प्लॉयर मेंटॅलिटी आहे, जी उद्योजक बनण्याची जी मानसिकता आहे, ती विकसित करा. हेच आज आपल्याला ते सांगणार आहेत. तर याबद्दल धन्यवाद दादा आणि यानंतर मी दादांकडे व्याख्यानाची सूत्र सुपूर्द करते. हॅलो हॅलो, नमस्कार मंडळी. दादा त्यांचा म्यूट केलेला आहे, त्यामुळे त्यांना जास्त ऐकायला नाही करायचं. नाही का बाबा, मला कसं समज त्यांना ऐकायला येतं की नाही येतं ते? सर तुमचा आवाज येतोय व्यवस्थित. आवाज येतोय ना शेवटपर्यंत? येतंय का? हो हो. अच्छा अच्छा. मी दिसतोय का तुम्हाला? फक्त स्लाइड दिसते ना? विजय दादा? हा, स्लाइड्स सगळे विजिबल आहेत ना तुम्हाला कॉलेजमध्ये? हो सर. परफेक्ट. हो दादा. स्लाइड दिसते सगळे ना? येस येस. अच्छा. पण मला कोणी दिसत नाही बरं मुलांमधलं भाऊ. कसं करायचंय? त्यांचा व्हिडिओ आहे, त्यात एका हॉलमध्ये व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला इंडिव्हिज्युअल मुलं दिसणार नाही. नाही, मला कोणी तुम्ही पण दिसत नाही मला त्याच्यामध्ये. तुम्ही फोनवर आहात का? नाही, लॅपटॉपवर आहे, लॅपटॉपवर. ओके. सेटिंग कशी आहे तर सांगता येणार नाही मला. मुलाला बोलवतो. म्हणजे तुम्हाला मी आणि विजय दादा आम्ही कोणीच दिसत नाहीये? नाही, फक्त स्लाइड दिसते मला. मुझे 1 मिनिट प्लीज. मुझे लाखों को दे पा देना. काहीतरी खाऊन घे. स्क्रीन शेअर मध्ये. सर्वजण दिसतायत वर्षा मॅडम, काही अडचण नाहीये. ओके ओके. हा, विजय सर. हो सर. तुम्हाला मी दिसत नसेल ना? नाही, तुम्ही दिसतायत दादा. मी दिसतोय का? हो हो, तुम्ही दिसताय. तुम्ही चालू करू शकता आणि ज्यावेळेस ते सॉल्व्ह करतात त्यावेळेस करू आपण. मला तो व्हिडिओ दिसेल त्या लोकांना. काय करायचं? शेअर कसं करायचं? 1 मिनिट. हा नव्या जनरेशनची मदत दिसते. हो, मुलगा आलाय. मुलाला बोलवलंय मी. तुमचं सर्वांचं भारतामध्ये स्वागत. ते फाईल दिसायला पाहिजे आपली. हो.
ही विजय काळे नाही, नाही, माझी so if he has to show हा विजय हा बोला बोला. ना. मी इकडून शेअर करतो फाईल व्हिडिओ एक हे तुमच्याकडे स्लाइड आहे ना फाईल? दॅट्स फाईन. आहे माझ्याकडे आहे तो. करा मग ठीक आहे. हा. हा आता चला इकडे सर सुरू करा. दिसतंय आवाज येतो. एक मिनिट दिसतं का आता दिसतं ठीक आहे. हो, तुमचा आवाज येतोय, तुम्ही दिसताय आम्हाला. विजय दिसत आता क्लिक पुढे कसे प्रेझेंटेशन दिसतं का? हो. हो, दिसतं. प्रेझेंटेशन पण दिसतंय. कॉलेजचा हॉल दिसत नाहीये. हा, फक्त हॅलो प्रदीप सर, हॉल आणि हॉलमधली मुलं दिसत नाहीयेत. हा मला हॉलमधली मुलं दिसत नाही. मला दिसायला पाहिजे गोष्टी ते हो, ती दिसली म्हणजे रिस्पॉन्स करतो त्यांना. रिस्पॉन्स कसं आहे मला तर पिन करा ना, अगस्ती कॉलेज केबी दादा म्हणून येतंय त्या स्क्रीनला. पण सगळ्यांना यायला पाहिजे राठी मॅडम, सर्वांना यायला पाहिजे. तिथून तुम्हाला करता येतंय का बघा. मी केलं सर पिन केलं आहे. होपफुली तर सगळ्यांना दिसेल कारण मी आय कॅन सी देम क्लिअरली. and you have to go to here and then go to next page. हा ठीक आहे आणि मग हे करून इकडे परत तिकडे जायचं. ठीक आहे चालेल. तुमचं हे पर्यंत बोलणं झालं का मला इकडे जायचं मग या स्लाइड जायचं. आता सगळ्यांना तुम्हाला स्लाइड हा स्लाइड दिसतो का? हा, slide दिसतोय. हॉल पण दिसेल, ते ट्राय करतायत. हा हे इकडे हॉल. हा ठीक आहे कारण 8:42 झाले, आपल्या टाइम लिमिट आहे. नमस्कार मंडळी, विजय दादा नमस्कार. कॉलेजचे सगळे प्राध्यापक वर्ग आणि भावी उद्योजक मित्रांनो नमस्कार. मी काशीनाथ शेट्टी बोलतो ऑस्ट्रेलियावरून. मला तुमच्याशी बोलण्यात खूप आनंद होत आहे कारण मी तुमच्याच गावच्या तुमच्या जवळचाच तालुक्यातील संगमनेरचा मुलगा आहे मी. आणि आपला विषय आहे आजचा बी एन एम्प्लॉयर नॉट एन एम्प्लॉई. तर याचा अर्थ काय कळलं समजलं का मुलं तुम्हाला? हॅलो हॅलो हा सर येत आहे तुम्ही. चला पटकन. हॅलो दादा इंटरॅक्टिव्ह घेणं थोडं डिफिकल्ट होईल याच्यामध्ये. यू कॅन कंटिन्यू इट. आपण शेवटी मग क्वेश्चन अँड आन्सर घेऊ शकतो. बरं ठीक चालेल ओके. इंटरॅक्टिव्ह थोडं चॅलेंजिंग होऊन जाईल. हा ठीक चालेल. तर मित्रांनो मी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळमध्ये 1956 साली एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलो. माझे आई वडील त्यावेळेला साखर कारखान्याचे ऊस वाहतूक करतात ना बैलगाड्यांमध्ये असे काम करत होते. आमच्या घरामध्ये 6 भाऊ आणि 4 बहिणी असा आमचा मोठा परिवार होता. घरचे गरिबी असल्यामुळं कुणी शाळेमध्ये जाऊ शकलं नाही. त्यावेळेला शाळाही नव्हत्या. माझे मोठे भाऊ सुद्धा असे दुसरीकडे मोलमजुरीचे काम करायचे. त्यावेळेला सालगड्यांचे काम करायचे, महिन्याचे ठरवून दिलेले काम करायचे. मी घरातला शेवटचा मुलगा असल्यामुळं मला शाळेत जायचा चान्स मिळाला. मी सावरगावला 3-4 किलोमीटर पायी शाळेत जायचो. त्यावेळेला पायामध्ये आमच्या चपला नसायच्या.
एक विजा आणि एक बंडी, त्यावेळेला विजा आणि बंडी आता आपण पॅन्ट शर्ट म्हणतो ना, असं ते असायचं. त्या आणि आमच्या गावात शाळेमध्ये आम्हाला शाळा झाडाखाली बसून शिकावं लागत होती. त्यावेळेला अशा बिल्डिंग्स नव्हत्या. झाडाखाली 5वी, 6वी, 7वी पर्यंत झालं. नंतर मंदिरामध्ये गेलो आम्ही. मंदिरामध्ये शाळा शिकलो आम्ही. लाईट नव्हती. कंदील आणि चिमणी हे अशा गोष्टी असायच्या त्यावेळेला. मी हायस्कूलला गेलो, अंबरनाथला गेलो होतो मी. अंबरनाथला हायस्कूलला गेल्यानंतर सुद्धा माझे भाऊ तिथे राहत होते. ते सगळे अशिक्षित असल्यामुळं त्यांना कुठे मोठ्या बिल्डिंगमध्ये राहायचं शक्य नव्हतं. ते झोपडपट्टीमध्ये राहत होते. 10 बाय 12चा रूम असायचा त्यांच्याकडे. त्या रूममध्ये आम्ही सगळे 2 भाऊ, बहिणी, म्हणजे त्यांचे मंडळ, मिसेस आणि मुलं, असे 3-4 लोकांचा असा 4 लोकांचा परिवार असायचा. आणि अभ्यास करायला मी रस्त्याच्या कडेला अभ्यास केलेला आहे. असं दिवे असतात ना, रस्त्याच्या कडेला दिवे, त्या दिव्यांखाली मी अभ्यास केलाय. आणि ज्या वेळेला पाऊस वगैरे यायचा त्यावेळेला कठीण व्हायचं. मग अशा वेळेला मी मंदिरामध्ये जायचो. तिथं उल्हासनगरला एक मंदिर आहे कुर्ला हनुमान व्यवस्थापक हनुमानाचं. त्या मंदिरामध्ये मी जाऊन अभ्यास करायचो. नंतर त्या मंदिरामध्ये झोपायचो मी. मंदिरात झोपायचं, सकाळी उठून घरी यायचं आणि शाळेत जायचं सकाळीच. ते 3-3, 4-4 किलोमीटर पायी जायचं. मी ज्यावेळेला 8वीला गेलो त्यावेळेला मला एबीसीडी येत नव्हती. म्हणजे त्यावेळेला आम्हाला इंग्रजी नव्हती. त्यावेळेला एबीसीडी मी 8वी पासून शिकलो. 8वीला त्यावेळेला त्या मोठ्या शाळेमध्ये 8 तुकड्या होत्या. अ, ब, क, ड, ई, एफ, जी अशा 8 तुकड्या होत्या. त्याच्यामध्ये मला ड तुकड्यामध्ये ऍडमिशन मिळालं, कारण मला इंग्रजी येत नव्हती. अ, ब, क ह्या हायर इंग्लिशच्या तुकड्या असायच्या हुशार मुलांच्या. आणि त्यावेळेला अंबरनाथला, म्हणजे त्यावेळेला आजही त्या हुशार मुलांमध्ये फक्त ब्राह्मण लोकांची मुलं जास्त असायचे. मी ज्यावेळेला 8वीला गेलो तर मला 8वीला माझा चुलत भाऊ होता माझ्याबरोबर. तो माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा होता. त्याची इंग्लिश चांगली होती, पण तो मला म्हणायचा, तुझी इंग्लिश खूप सोपी आहे, तुला काय चांगले मार्क मिळतील. आमची खूप कठीण आहे इंग्लिश, खूप हार्ड आहे, ते तुला शक्यच होणार नाही घ्यायला. मग मी चॅलेंज घेतलं त्यावेळेला की मला सुद्धा अ तुकडीमध्ये जायचंय. आणि मग मी ते 8वीला मला इंग्रजीला 67 मार्क पडले आणि 250 मुलांमध्ये माझा 8वा नंबर आला. त्यावेळेला मी चॅलेंज घेतलं की मला सुद्धा अ मध्ये जायचंय आणि इंग्रजी अभ्यास करायचा चांगला. त्याचं कारण काय होतं मित्रांनो, आमची घरची परिस्थिती गरीब होती की लोक गावामध्ये सुद्धा कोणाची इज्जत नसते. गरीबाच्या माणसाला, गरीबाला कोणी विचारत नाहीत, पदोपदी अपमान व्हायचा. त्यावेळेचा एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. आम्ही ज्यावेळेला लहान असताना आमच्या वडिलांनी बैलगाडी मागितली एका आमच्या नातेवाईकाकडे. बैलगाडी त्याचं एक जण म्हटलं घेऊन जा, म्हणून आम्ही बैल घेऊन गेलो. ती गाडी झुपली, अर्ध्या रस्त्यात आलो. त्याचा मोठा भाऊ आला आणि तो म्हणाला, नाही आम्हाला आमची बैलगाडी पाहिजे म्हणे, परत नेऊन सोडा. ती परत नेऊन सोडली. त्यावेळेला मनामध्ये ध्यास घेतला की आपल्याला एवढे कष्ट करून, एवढे करून, जर आपल्याशी अपमानित, हिनकारक अशी का आपद मिळतं आपल्याला, अशी का वागणूक देतात लोक. याचं एकमेव कारण होतं की परिस्थिती, गरिबीची परिस्थिती होती आमची. मग यासाठी काय उपाय आहे? आम्ही जमिनी घेऊ शकत नाही. दुसरा काय उपाय? फक्त शिक्षण घेणं. मग शिक्षण घेणं हा एक उपाय होता माझ्याकडे की मी शिकावं. माझा एक चुलत भाऊ होता, तो BSc BEd झाला होता. तो BSc BEd होऊन तो त्या शाळेमध्ये नोकरी करत होता. त्याचं एक उदाहरण माझ्याकडे होतं. आणि म्हणून माझी आई मला सांगायची, घरात कोणी शिकलं नाहीये, तू तरी कमीत कमी शिक आणि मोठ्या मोठ्या भावासारखा हो म्हणे, चुलत भावासारखा. म्हणून मी ते शिक्षणासाठी मी जास्त प्रयत्न केला. आणि शिक्षण झाल्यानंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं मुंबईला. माझं इंजिनिअरिंग झालं. इंजिनिअरिंगला सुद्धा मी
एक कपड्यावर अभ्यास करत होतो, एक पॅन्ट एक शर्ट. मंदिरामध्ये अभ्यास केला मी रात्रंदिवस, म्हणजे संध्याकाळचा अभ्यास हा मंदिरामध्ये असायचा माझा. मला चांगले मार्क पडले. मी नेहमी फर्स्ट क्लासमध्ये असत होतो असं त्यावेळेला. माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग मी ठाण्याला सर्व्हिसला लागलो. ठाण्याला एशियन केबलमध्ये कामाला लागलो मी. आर.पी. गोयंकाची कंपनी होती ती. आर.पी. गोयंका एशियन केबल्स ठाणे. तिथं कामाला लागल्यानंतर 8 वर्ष मी तिथं काम केलं. 8 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा मला कामामध्ये काही इंटरेस्ट लागला नाही त्यावेळेला, कारण तिथं प्रमोशन वगैरे मिळत नव्हते जास्त. म्हणून मी जॉब चेंज करायचा विचार केला. मी जॉब चेंज केला तर मी एशियन स्टरलाइट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड ही कंपनी त्यावेळेला होती विद्याविहारला. खूप छोटी कंपनी होती ती. त्या कंपनीमध्ये मी कामाला लागलो होतो. 1987 आर.पी. गोयंका स्टरलाइटला 88 to 94. हे स्टरलाइटला गेल्यानंतर त्याचं मला कारण असं होतं त्याच्यामध्ये की स्टरलाइटची एक ॲडव्हर्टाईज आली होती की सिलेक्टेड कॅन्डिडेट मे सेंड टू अमेरिका फॉर ट्रेनिंग पर्पज. मला ते अट्रॅक्शन होतं ते की मला लंडनला जायला अमेरिकाला जायला मिळेल म्हणून मी ती कंपनी जॉईन केली. तिथं मी धाडस केली त्याच्यामध्ये, कारण मुंबईमध्ये राहून मुंबईमध्ये काम करून माझी मिसेस सुद्धा त्यावेळेला अंबरनाथला आणि उल्हासनगरला ज्युनियर कॉलेजला लेक्चरर होती. चांगला जॉब होता. तिचा जॉब चांगला होता, माझा जॉब चांगला होता. पण आयुष्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे, कुठेतरी जायला पाहिजे. आणि अमेरिकेत मला तेव्हा स्वप्न होतं की आपल्याला अमेरिकेला जायचंय. त्यावेळेला अमेरिकेला जाणं म्हणजे खूप कठीण होतं आणि त्याचा चान्स मला मिळत होता, म्हणून मी तो घेतला आणि तिकडे गेलो मी. मग अमेरिकेला गेलो. वर्ष 2-3 महिने झाले तिथे ट्रेनिंग झालं 2-3 महिन्याचं. नंतर परत इंडियामध्ये आलो. इंडियात आल्यानंतर आपण जेव्हा नोकरी करतो तेव्हा आपल्याला माइंडसेट असा तयार असायला पाहिजे की आपण काय नोकरीच करायची का, फक्त 8 तास काम करायचं का, नाही. तर आपला माइंडसेट हा ओनरशिपचा पाहिजे. जसा ओनर थिंक करतो प्रत्येक याच्याबद्दल, तसं आपण जर थिंक केलं तर आपल्याला चान्सेस मिळतात पुढे जायला. आणि ती थिंकिंग प्रोसेस माझी होती. त्यावेळेला माझ्याकडे मोठं चॅलेंज होतं. मी फक्त डिप्लोमा केलेला आहे, पण माझ्याबरोबर जे मुलं होते त्यांनी इंजिनिअरिंगचे डिग्री घेतलेल्या होत्या. मी मराठी मीडियमचा होतो, ते इंग्लिश मीडियमचे होते. त्यांच्यातून सुद्धा माझं सिलेक्शन झालं होतं त्यावेळेला अमेरिकेला जाण्यासाठी. नंतर अमेरिकेला जाऊन आल्यानंतर परत 1994 साली लंडनला जावं लागलं मला. कारण लंडनला एक फॅक्टरी घेतली होती मिस्टर अनिल अग्रवालनी. तर तुम्हाला कदाचित माहिती असेल, वेदांत ग्रुप आहे यांचा आता मोठा जगविख्यात ग्रुप आहे तो. तर तुम्ही पाहिलं अनिल अग्रवाल म्हणून युट्यूबवर कुठे तुम्ही असं सर्च केलं तर तुम्हाला सगळी हिस्ट्री मिळेल त्याच्यामध्ये. तर मला ते लंडनला पाठवलं. तर त्यावेळेला सुद्धा माझे जे कामं होते, जे माइंडसेट होता माझा होता ॲज ए ओनर म्हणून होता. मी तिथे गेल्यानंतर तिकडचे जे प्रोडक्शनचं प्लॅनिंग होतं माझ्याकडे. प्रोडक्शन मी कशी इफिशियन्सी वाढवली त्यांची. नंतर माझ्याकडे बाईंग सेक्शन आलं, म्हणजे मटेरियल घ्यायचे जे रॉ मटेरियल असतात ना, ते रॉ मटेरियल घ्यायचं माझ्याकडे आलं. त्याच्या किमती मी कमी केल्या, आणखी 5-10,000% कमी झाल्या त्या. त्याच्यात एक मोठं चॅलेंज होतं माझ्याकडे, कारण माझ्या अगोदर एक माणूस होता, तो सीए झालेला होता तिथं. तो सीए हे काम करायचा होता, म्हणजे बाईंगचं काम करत होता. त्याची बदली झाल्यानंतर ते पोझिशन माझ्याकडे आली आणि त्याच्यामुळं मला माझ्यापुढे चॅलेंज होतं असं की हाऊ कॅन आय आउटस्टँड, हाऊ कॅन आय डू बेटर दॅन हिम. आणि म्हणून या सगळ्या सप्लायर्सला बोलवून त्यांची नेगोशिएशन करून एक 10-15% आमच्या प्राइसेस कमी झाल्या आणि कंपनी प्रॉफिटमध्ये आली आणखी. नंतर आमच्याकडे एक एक्सपोर्ट मार्केटिंगचा मॅनेजर होता, त्याची बदली झाली. तो जेव्हा माझ्याकडे आला परत, पण मिडल ईस्टचं जे मार्केटिंग होतं केबल विकायचं ते माझ्याकडे आलं. तर मिडल ईस्टला मी जायचो दर 6 महिन्यांनी. सगळ्या कंट्रीमध्ये जायचो, म्हणजे अबुधाबी, दुबई, दोहा, कतार, बहरीन सगळ्या कंट्रीमध्ये गेलो. तिथे सुद्धा माझ्या ऑर्डर्स वाढल्या.
म्हणजे मी मॅनेजमेंटच्या डोळ्यामध्ये बसलो चांगला. मग त्याने मला इंडियात न पाठवता मला दुबईला जायला सांगितलं. तिथे गेल्यानंतर मग जे जबलालिया म्हणून आहे, इथं फ्री झोन एरिया आहे, तिथं मी ऑफिस चालू केलं. तिथं 1.5 वर्ष राहिलो जबलालीला. नंतर अनिल अगरवालने एक माईन घेतली इंडियामध्ये, आपल्या तस्मानियामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये. त्या मायनिंगचा चीफ कमर्शियल ऑफिसर मला पाठवले तिथे 1999 साली. नंतर तिथे 1999 ते 2002 पर्यंत मी तस्मानियाला आलो होतो माईन मध्ये. नंतर 4 वर्ष पूर्ण झाले, परत मला जॉब ट्रान्सफर केला इंडियामध्ये. इंडियामध्ये जॉब ट्रान्सफर केल्यानंतर मी डिसिजन घेतलं की आपण आता काय करायला पाहिजे. तर हे लोक जे आहेत हे मला त्यांच्या गरजेप्रमाणे मला फिरवतात. लंडन झालं, दुबई झालं, ऑस्ट्रेलिया झालं, परत इंडिया. पण माझ्या करिअरचं काय, माझ्या मुलांच्या भविष्याचं काय. त्यावेळेला मी डिसिजन घेतलं की नाही, आता नोकरी इनफ इज इनफ. आता आपण आपला स्वतःचा बिझनेस चालू करावा, ह्या दृष्टीने मी निर्णय घेतला. मग 2003 साली मी नोकरी सोडून दिली. नोकरी सोडल्यानंतर मला माझ्या डोळ्यासमोर प्रश्न होता की इंडियात बिझनेस करायचा का ऑस्ट्रेलियात करायचा. तर इंडियात करणं सोपं होतं. तर इंडियामध्ये माझे सगळे नातेवाईक सगळं काय, पण माझे मुलं जे होते ते इथं ऑस्ट्रेलियामध्ये होते. त्यामुळे माझ्यापुढे मोठा प्रश्न होता काय करायचं. तेव्हा मी नोकरी सोडून ऑस्ट्रेलियामध्ये आलो. ही एक मोठं घोडचूक केली त्यावेळेला असं मला वाटत होतं मी. कारण माझ्याकडे व्हिसा नव्हता, गव्हर्नमेंटची परवानगी नव्हती मला इथं बिझनेस करायला. तरी सुद्धा मी इथे आलो. एक बिझनेस मायग्रंट म्हणून मी ऍप्लिकेशन तयार केलं. तो काळ जो होता माझा आयुष्यातला, तो एक मोठा कठीण काळ होता 1 वर्षाचा. कारण नोकरी नाही 1 वर्षभर. त्यावेळेला खायचं काय प्यायचं हा मोठा प्रश्न होता आमच्याकडे. तो कारण विजाची प्रोसेस चालू असताना तुम्हाला इथं राहणं म्हणजे खूप कठीण होतं. माझ्या मिसेसनी, माझ्या मुलांनी रेस्टॉरंटमध्ये भांडी घासायचं काम केलं त्यावेळेला. माझ्या मिसेसनी रस्त्याच्या कडेला कांदे बटाटे विकायचं काम केलं त्यावेळेला. पण तो काळ हा इतका कठीण गेला की विचारता सोय नाहीये. रात्रंदिवस झोप येत नव्हती आम्हाला. एनिवे हा 1 वर्षाचा काळ गेला आणि त्यानंतर मी एक छोटंसं शॉप घेतलं. तुम्हाला 2004 साली तस्मानियामध्ये एक शॉप घेतलं. ग्रॉसरी शॉप होतं ते. ग्रॉसरी शॉप मध्ये ते वाढवलं मी. त्याच्यामध्ये आम्ही इंडियन ग्रॉसरी ठेवली, इंडियन फूड चालू केलं त्याच्यामध्ये. तो बिझनेस खूप चांगला चालला. छोटासा 2004 साली तुम्हाला इथे दिसेल याच्यामध्ये. नंतर 2005 साली एक होलसेलचा बिझनेस चालू केला परत, तस्मानियन फूड कंपनी म्हणून. 2006 साली आणखी मोठी ऑपॉर्च्युनिटी आली मला. एक महाराजा करी हाऊस म्हणून एक रेस्टॉरंट चालू केलं परत. नंतर 2007 साली मी क्वीन्सलँडला मूव्ह झालो. तिथे लिटल इंडिया नावाचं सुपर रेस्टॉरंट चालू केलं. विकत घेतलं आणि ते आम्ही इंडियन चालू केलं त्याच्यामध्ये. 2008 साली तंदूर पॅलेस हे बैरान केलं, न्यू साऊथ वेल्स हे दुसऱ्या याच्यामध्ये राज्यामध्ये तिथे चालू केलं. 2009ला होबार्ट मध्ये चालू केलं परत तंदूर पॅलेस म्हणून. 2012 साली मी माझा हेल्थ विजनचा बिझनेस चालू केला, ऑनलाईन बिझनेस. 2016 साली मी एक मोठं सुपर मार्केट चालू केलं, इंडिपेंडंट सुपर मार्केट चालू केले IGA म्हणून, IG एक्सप्रेस. 2013 साली मी रिअल इस्टेटमध्ये गेलो आम्ही. हे रेस्टॉरंट वगैरे सगळे आम्ही विकले आणि मग रिअल इस्टेटमध्ये गेलो. रिअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टीज घ्यायला चालू केलं आम्ही. नंतर 2025 साली आम्ही परत मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आलो. एक पेस्ट्री किंग नावाची कंपनी आम्ही चालू केली तिथं, जे आम्ही प्रोडक्शन बनवतो. जे कॅफेला रेस्टॉरंट जे लागतं ते प्रोडक्शन आम्ही बनवतो आणि ते सुपर मार्केटमध्ये विकतो आम्ही ते. आणि 2026 साली मी एक ग्लोबल भरारी नावाचे एक फ्लाय बियॉन्ड बाउंड्री, म्हणजे आपल्या मुलांना, आपल्या गावातील आणि आपल्या इकडच्या माझ्या जे ओळखीचे असतील त्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी एक ग्लोबल भरारी नावाची एक छोटीशी कंपनी चालू केली मी आता याशी. नंतर
बिझनेस जर्नी झाली माझी. नंतर हां, आपल्याकडे हे बिझनेस ग्लोबल भरायच्या तर्फे आम्ही 6D फॉर्म्युला तयार केला मी असं मुलांसाठी. कोणाला कळतंय का? मुलांना समजतंय का? हॅलो? हॅलो? मुलांना ऐकायला येतंय का? हो हो दादा दादा. हो सर, आवाज येतोय आम्हाला आणि आवाज ऐकता. हो तर तुमच्यापैकी असं कोणाला काय वाटतं का काही आपण काय करायला पाहिजे? नोकरी करायची का धंदा करायचा का काय करायचं असं काही वाटतंय का? आणि का असं कोणी बोलायचंय का? चला पटकन. कोणाला काही प्रश्न असतील तर ते पण विचारू शकता. आता हे सगळं तुम्ही त्यांची लाईफ जर्नी ऐकली. अनेक प्रश्न निर्माण झाले असतील तर ते प्रश्न त्यांचे विचारून त्यांच्याकडनं काय मार्ग वाटतंय? आहे का कोणी? हॅलो? सर आवाज येतोय तुमचा पण इकडून आता पटकन कोणी उठणार नाही त्या वेळेला थोडासा वेळ असला ऐकताय पण प्रश्न आहे का? आहे का कोणाला काय वाटतंय का? काय मित्रांनो माहितीये का? आपल्याकडं मेंटल बॅरियर असतात. आपल्याला आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्या आजूबाजूचे लोक, आपल्या घरचे लोक सांगत राहतात, "बाबा चांगलं शिक आणि नोकरी कर." बरोबर? बरोबर असं सांगतात ना? हॅलो? प्रश्न ऐकू नाही जाणार. कुणी हात वर करेल का कुणी? हात वरती करा. आणि सगळ्यात मी तुम्हाला जे सांगायचं ते हात वर करून सांगू शकतो. हा, असं सांगतात ना? yes. आपण काय करतो माहितीये का? भारत देश हा खूप मोठा देश आहे. बरोबर आहे? जगात 1 नंबरचा देश आहे. आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ह्या भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत. बरोबर आहे? मान्य आहे? हॅलो? हात वर करा. कारण आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायला तेच एक साधन आहे. तुम्ही हात वर तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे ना तिकडून. हॅलो? सर ते रिस्पॉन्ड करताना हात वर करतील. येस ऑर नो मध्ये आणि कोणी असेल तर तुम्हाला आम्ही स्क्रीन दिसते का? एखादा मुलगा उभा राहील का पुढे माझ्यासमोर? बोलायचं एखाद्या मुलाशी, एखाद्या मुलीशी. कुणी आहे का? माईक देता येईल का? हा ज्यांना कुणाला विचारायचं या नाही ते पुढे आल्यावर त्या माहिती बोलायचं. कोणी पुढे येत नाही का? काय नाव बेटा तुझं? नाव काय? प्रणाली आहे. मोठा मुलं आहे. प्रणाली आहे. प्रणाली आहे. पण काय करते बेटा तू? बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं तुला? कम्प्युटर ऍप्लिकेशन करते सध्या. अरे वा, छान छान. तुझं काय स्वप्न? तुला काय करावं वाटतं आयुष्यामध्ये? सध्या तरी डेव्हलपर किंवा टेस्टर व्हायचंय कॉलेज झाल्याच्या नंतर आणि इन फ्युचर एक फूड बिझनेस करायचा प्लॅन आहे कारण की कुकिंग चांगली जमते मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय माहितीये का? आपल्याकडे असं समजूत असेल आपण लोक काय म्हणतील म्हणून आपण काही करत नाहीये. बिझनेसमध्ये जात नाहीये. बिझनेसमध्ये फेल झालं तर काय करायचं? लोक हसतील. बरोबर ना? असे लोक म्हणून आपण बिझनेस जात नाहीये. आणि आपल्याला शिकवलं जातं का अंथरूण पाहून पाय पसरावेत. नाही का? आपले जेवढे ऐपत आहे तेवढं आपण करावं. आपण परिस्थितीला दोष देत असतो का आमच्याकडे पैसे नाहीयेत, आमच्याकडे गाईडन्स नाहीये, माझे आई-वडील गरीब आहेत, म्हणून मला काही करता येत नाही. बरोबर ना? आणि नंतर विचार करतो योग्य वेळ आली की आपण निर्णय घेऊ. पण योग्य वेळ कधी येत नाहीये. प्रत्येक वेळी चांगली योग्यच असते ती. नाही का? आणि रिस्क घ्यायला आपण घाबरतो. तुम्ही विचार करा अकोले तालुक्यामध्ये जे मोठे-मोठे दुकान आहेत ते कोणाचे दुकान आहेत ते कोणी सांगेल का? कोणाची दुकान आहेत ते? हॅलो? हा सर.
ते दुकानं कोणाची आहेत? मोठी मोठी दुकानं कोणाची आहेत? हा व्यापारी वर्गात आहे मोस्टली सर. मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांची ना, हो. मारवाडी लोकांची, बरोबर ना? मारवाडी लोक काय करतात बिझनेस, आपण काय करू शकत नाही? आपणही करू शकतो की नाही? सर ज्या मॅडम तुमच्याशी संवाद साधताय ना, हम्म? राठी मॅडम, आपल्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये तुमची गरिबी दूर करायचं स्वप्न आहे का कोणामध्ये? तुम्हाला आपली गरिबी दूर करायचं स्वप्न पाहिजे की नाही? हो सर. पाहिजे ना? हो. मग त्यासाठी आपण आतापासून तयारी करायला पाहिजे की नाही? येस सर. चांगला अभ्यास करायला पाहिजे. आता तर आपल्या हातामध्ये काय, चांगला अभ्यास करणं, बरोबर ना? चांगलं. आता बिझनेस काय करायचा? बिझनेस काय करायला पाहिजे आपण? बिझनेसचे फायदे काय, तोटे काय, बरोबर ना? बिझनेस करायचा, बिझनेस मध्ये फायनान्शियल ग्रोथ जी असते ती अमाप असते, अनलिमिटेड. जर तुम्ही एखादा बिझनेस चालू केला, तुमच्याकडे 4 माणसं कामाला येतील, तुमचा एक ब्रेन राहतो, 4 माणसं 4 ब्रेन तयार होतात, बरोबर? आणि ही धंद्याला पुढे घेऊन जाते. आपल्याला इंडिपेंडन्स मिळते त्याच्यामध्ये. आपण स्वतः पाहिजे ते आपण करू शकतो, पाहिजे डिसिजन आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये, बरोबर? जसं मी माझं छोटंसं शॉप चालू केलं, एक छोट्याशा शॉप पासून माझे 10 रेस्टॉरंट झाले होते. तुम्ही पाहिलं मग याची स्लाइड मध्ये, पाहिलं ना? हो सर. हा, मग हे एकदा आपण एक छोटीशी गोष्ट चालू केली, त्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टी या चालू होत राहतात, बरोबर? आणि त्याला लिमिट नाही परत त्याला काही. आता मी जो बिझनेस चालू केला, माझ्या मुलाला सुरुवातीपासून करायची गरज आहे का? आता माझा मुलगा माझ्या कंपनी डायरेक्टर झाला, बरोबर ना? तो कुठे एम्प्लॉय म्हणून नाही ना, परत एबीसीडी पासून तो करून नाही केलं त्यांनी, तो डायरेक्टर झाला, तो माझा बिझनेस पुढे घेऊन चालला. तो हा फायदा आहे की नाही? हॅलो, हो सर, ऐकताय आहे ना? ना? पण या बिझनेस चालू करण्याबरोबर रिस्क पण आहे त्याच्यामध्ये, बरोबर ना? बरोबर. त्याच्यामध्ये रिस्क पण असते, स्वप्न नाही एवढं चालू करणं. बिझनेस चालू करणं म्हणजे बिझनेस झाला चालू असं नाही, त्याच्यामध्ये फायनान्सची रिस्क असते, बरोबर ना? आपण जर फायनान्स घेतलं, जे फायनान्स बुडलं तर काय करायचं आपण? त्यासाठी विचारपूर्वक मार्गदर्शन करायला पाहिजे, स्टडी करायला पाहिजे आपण, बरोबर? हॅलो, येस सर. मार्केट रिसर्च करायला पाहिजे आपण. कसा मार्केट बिझनेस करायचा, कुठं मार्केट आहे, कुठल्या आपल्या आजूबाजूला काय काय कमी जास्त आहे ते पाहायला पाहिजे आपण. आपल्या लोकांना काय मिळत नाही तिथं. आता विचार करायला गेलं तर आपल्याकडे किती किती बिझनेस असे, ऑटोमोबाईल आपले बिझनेस आहे, ऑटोमोबाईलच्या आता खूप मोठे कार खूप आपल्याकडे येतात ना. कारच्या रिलेटेड धंदे चालू करू शकतो आपण. कार एजन्सी घेऊ शकतो, कार सेलिंगचे आपण एजन्सी घेऊ शकतो, कार रिपेअरिंग करू शकतो, टायरचे बिझनेस आहे त्याच्यामध्ये, टुरिझमचा बिझनेस आहे, चांगले हॉटेल्स नाही आपल्याकडे, चांगलं गाईड नाहीये, ते टुरिस्ट बिझनेस चालू करू शकतो आपण त्याच्यामध्ये, करू शकतो की नाही? हो सर. असे शेतीच्या रिलेटेड आहे आपल्याकडे. आपल्याकडे शेती भरपूर आहे, तुमच्याकडे होते ना शेती, नारळाची शेती होते तुमच्याकडे? हो. नारळ होतात, अजून काय काय होतात? भात, राईस. आपल्याकडे टोमॅटो होतात, कांदे होतात, बरोबर होतात ना, चांगले भरपूर. पण याची प्रक्रिया होत नाहीत, बरोबर आहे ना? ह्याची आपण प्रक्रिया होतो का? आपण सदर टोमॅटो विकतो, टोमॅटोची पेस्ट करणं, टोमॅटो पुरी करणं, टोमॅटोची चटणी करणं, या गोष्टी आपण करतो का? नाही करत. हे कोण करतं? इंडस्ट्रियल लोक हे करतात, मारवाडी लोक करतात. आपण धान्य पिकवतो, शेतकरी आपण धान्य पिकवतो, बरोबर ना? गहू बाजरी पिकवतो, आम्ही विकतो आपण, पण त्याची पॅकिंग कोण करतं?
मराठी लोक करतात. मोठे मोठे इंडस्ट्री काढतात, 1-1 किलो 2-2 किलोची पॅकिंग करतात आणि ते रेस्टॉरंटमध्ये आपल्या मॉलमध्ये जाऊन आपल्याला विकतात. ते आपण ते घेतो, बरोबर की नाही? मग त्या गोष्टी आपण करायला पाहिजे की नाही? हो सर. म्हणजे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी भारतामध्ये खूप आहेत. भारतामध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. आहे की नाही? हे बघा, ऑटोमोबाईल बिझनेस. ऑटोमोबाईल मध्ये डीलरशिप मिळेल, रेंटल मिळेल, गॅरेज आहे, टायर्स आहेत. टुरिझम मध्ये हॉटेल चालू शकतो, टूर चालू करतो, लॉजिंग, बोर्डिंग, ट्रॅव्हल एजन्सी चालू करू शकतो आपण. अग्रिकल्चर मध्ये मशरूम्स आहेत, गोट फार्मिंग आहे, डेअरी फार्मिंग आहे, व्हेजिटेबल्स आहे, फ्रोझन फूड आहेत, ते आपण करू शकतो. डिजिटल मार्केटिंग आहे, तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकतो. वेबसाईट आहे, ऍप्स आहे, AI आहे, ट्रेनिंग आहे. तर इंडियामध्ये जॉब पेक्षा बिझनेसला जास्त ऑपॉर्च्युनिटी असं मिळेल मी. हॅलो, बरोबर ना? जिथं मार्केट जास्त आहे तिथे हे पाहायला पाहिजे की ना आपण. आपण फायनान्स पण पाहिजे. बिझनेस करायचा तर फायनान्स आला पाहिजे ना. तो फायनान्स कसा येईल आपल्याकडे? आपल्याकडे काही पर्सनल सेव्हिंग असेल. आता तुमच्याकडे नाहीये, तुम्ही लगेच काय करू शकता, बिझनेस नाही करू शकत. तुम्ही आता स्टुडंट आहात, बरोबर ना? पण तुमचं हे एम पाहिजे पुढे. आता नाही तर 10 वर्षांनी जेव्हा तुम्ही पैसे कमवाल, त्यावेळेला तुमच्या पुढे असं एम पाहिजे का मला स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे. त्यासाठी मी काय करायला पाहिजे? कसं फंडिंग तुम्ही चालू करायला पाहिजे? त्यावेळेला तुम्ही सेव्हिंग करायला पाहिजे, बरोबर ना? हॅलो, हा, तेव्हा तो जेव्हा तुम्ही कामाला लागाल त्यावेळेला तुमच्या पगाराच्या कमीत कमी 20 ते 30% पहिलं तुमचं सेव्हिंग झालं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट, बरोबर ना? तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर पैसे वाढतील त्याच्यातले. तुम्ही जेवढा पगार आहे जेवढे जर खर्च करत बसले तर पैसे वाचतील का बिझनेस करायला? नाही. म्हणून ज्यावेळेला तुम्ही नोकरी लागाल त्यावेळेला पहिले तुमचं ध्येय पाहिजे, मला बिझनेस करायचा आहे आणि मला पैसे साठवायचे आहेत. म्हणून म्हणून अव्याज खर्च तुम्ही टाळायला पाहिजे, बरोबर? आता अव्याज खर्च कसा, तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्ही विकत घ्यायची असेल ना, तर पहिले विचार करा, डू आय रिअली नीड धिस? मला जर काही घ्यायची वस्तू घ्यायची, मला खरंच घ्यायलाच पाहिजे का? तो विचार करा. तुम्हाला एखादा फोन घ्यायचा असेल, बरोबर? तर साधा फोन घ्यायचा का ऍपल फोन घ्यायचा का सॅमसंगचा घ्यायचा? लोक माझ्या मित्राकडे आयफोन आहेत, म्हणून मी आई वडिलांना सांग मला आयफोन पाहिजे, मला घ्यायचाच येतो. हे चालेल का असं करून? असं जर केलं आपण तर पैसे वाचतील का आपले? नाही. नाही वाचणार. म्हणून आपल्याला जे इमिजिएट जे गरज आहे तेवढंच घ्यायचं आणि बाकीच्या आयशामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपण आपल्या जेव्हा आपण बिझनेस चालू करू स्वतःचा, त्यावेळेला तुम्ही घ्यायच्या त्या गोष्टी. बरोबर? आता तुम्हाला बिझनेसचा आणि याचं मला थोडंसं थोडक्यात सांगतो फायदा. बिझनेसमध्ये आपण जे पर्सनल, समजा तुम्ही 2 माणसं आहेत, एक IT इंजिनियर आहे आणि एक साधा दुकानदार आहे. त्यांनी जर कार घेतल्या, दोघांनी 2-2 लाख 5-5 लाखाच्या घेतल्या, तर पहिलं काय होतं, बिझनेसमध्ये जो कसं तो बिझनेस कारचा अमाउंट खर्च असतो, तो कारचा खर्च हा त्या बिझनेसमधून जातो. तसं नोकरीवाल्याचा ना, पहिल्या नोकरीवाल्याच्या सेव्हिंगमध्ये जात होतो. हे फरक आहे थोडक्यामध्ये. जो बाकीचा जो खर्च असेल, बिझनेस रिलेटेड जो खर्च असेल, गाडीचा घातला, गाडीला पेट्रोल लागेल, डिझेल लागेल, ड्रायव्हर लागेल, जे काय असेल ते सगळं बिझनेसमध्ये जातं. पण जो सॅलरीड पर्सन असेल, तर त्याच्या पहिल्या सेव्हिंगमध्ये जातं. पहिल्या त्या टॅक्स कापला जातो. पहिल्या त्याच्या पगारातनं टॅक्स कापला जातो आणि उरलेल्या पैशातनं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या त्याला. पण बिझनेसवाल्याचं तसं नाहीये. बिझनेसवाल्याचे सगळे हे एक्सपेन्स बिझनेसमधून जातात. कार असो, भाडं असो, ड्रायव्हर असो, काही असो. आणि राहिलेल्या याच्यावर त्याला टॅक्स द्यावा लागतो. आणि ते टॅक्स सुद्धा कसे वाचवायचे ते बिझनेस कसं सेटअप होतं त्याच्यावर डिपेंड आहे आपलं ते पण.
ते पण वाचवता येतात. जर आता आपण जर सोर्स ऑफ फायनान्सकडे जाऊ आपण, आपल्या काय आपले फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्ह आहेत, आई-वडील आहेत, भाऊ असतील, मोठे भाऊ असतील, चुलते काही त्यांच्याकडे आपल्याला जर आपला प्रोजेक्ट जर चांगला असेल, तर आपल्याला ते मदत करतील. प्रोजेक्ट जर चांगला असेल तर बँक लोन देईल आपल्याला. प्रोजेक्ट चांगला असला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, त्या स्कीममधनं आपल्याला बसवता येईल. त्याच्यामध्ये 5-5, 10 लाखाच्या खूप योजना हल्ली पीएम किसान आहे, मुख्यमंत्री योजना आहे, सगळ्या अशा इन्व्हेस्टर्स आहेत, पार्टनर्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा बिझनेस करायचे ठरवाल, त्या तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहता येतील आपल्याला. नंतर दुसरं स्लाईड दाखवतो तुम्हाला. हां, सोर्स ऑफ फायनान्स झालं. बिझनेस स्ट्रक्चर कसं करायचं? सोल प्रोप्रायटरशिप असते. पार्टनरशिप. जर स्वतः छोटा बिझनेस चालू केला तर स्वतः बिझनेस चालू करू शकतो तो. त्याला सोल प्रोप्रायटरशिप म्हणतात त्याला. किंवा तुम्हाला कोणी पार्टनर पाहिजे असेल, तर तो पार्टनरशिप मध्ये आपण करू शकतो धंदा. किंवा एक LLP म्हणून लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप एक कंपनी असते, स्ट्रक्चर असतं, ते चालू करू शकतो आपण. प्रायव्हेट लिमिटेड यापेक्षा मोठी करायची असेल तर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून करू शकतो. त्याच्यापेक्षा असं पब्लिक लिमिटेड चालू करू शकतो. ट्रस्ट असते, नॉन प्रॉफिट असते. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्ही ज्यावेळेला चालू करायचं असेल त्यावेळेला तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटशी बसून बोलून तुम्ही हे करू शकता. आणि बिझनेस करायला काही एज पाहिजे का? काही लिमिट पाहिजे का? नाही सर. बिझनेस करायला कुठल्याही वयाचं बंधन नाहीये. कधी तुम्ही चालू करू शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल योग्य वेळ, तुम्हाला असं वाटलं की मला बिझनेस करायचा आहे, तुम्ही स्टडी करा, एक प्रॉडक्ट घ्या. जे प्रॉडक्टची कुठे कमतरता आहे का आपल्या गावामध्ये, आपल्या बाजारपेठेमध्ये, कुठे दुकानं कमी आहेत का, कुठे जास्त गर्दी होते, का गर्दी जास्त होते तिथं, मग ते एकमेव दुकान तेच आहे का, दुसरं आपण करू शकतो का? ह्या गोष्टी आपण कुठल्या प्रॉडक्ट आपण आयात करू शकतो, कुठलं प्रॉडक्ट निर्यात करू शकतो, बरोबर ना? ह्या गोष्टीचा स्टडी करून मग आपण बिझनेस स्ट्रक्चर जाऊ शकतो. मी एक वयाच्या 17 वयाच्या वयाच्या 17व्या वर्षी मी आता हे AI चालू केले. AI लर्निंग. मला स्वतःचा YouTube चॅनल चालू करायचा आता. 17व्या वर्षी नॉर्मली लोक रिटायरमेंट घेतात, घरी बसतात, नातवंडाबरोबर खेळतात, बरोबर ना? मी त्याच्याबरोबर मी तेही करतो आणि हेही करतो. मग कारण मला शिकायची आवड आहे. मला स्किल डेव्हलप करायची आवड आहे. तर तुम्हाला आहे का नाही आवड? नाही ना? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय व्हायचंय, कसं व्हायचंय ह्या गोष्टी आपण ठरवायला पाहिजेत. आता आपण प्रश्न तर तुम्हाला काय प्रश्न आहे का याच्यामध्ये? कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का? विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक बंधू भगिनी. सर मला एक प्रश्न आहे. हा बोला. सर प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड मध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे पब्लिक लिमिटेड म्हणजे जेव्हा शेअर होल्डिंग असते ना माणसाला, जेव्हा आपण मोठ्या कंपन्या दुसऱ्यांचं भांडवल आपण गोळा करतो. ओके. शेअर्स घेतो ना, शेअर्स. हा, ते जी कंपनी शेअर्स गोळा करून जेव्हा पैसे गोळा करते ती पब्लिक लिमिटेड असते ती. ओके. आणि मग त्यांच्यासाठी म्हणजे मी मोस्टली कंपनीचे बोर्ड जे बघितले ते प्रायव्हेट लिमिटेडचेच बघितलेले आहेत, म्हणून मी प्रश्न विचारला. पब्लिक लिमिटेड खूप चांगला प्रश्न आहे हा. खूप चांगला प्रश्न आहे. आपल्या साधारण लोकांना आपल्याला माहित नसतं. मलाही माहित होतं जेव्हा मी लहान होतो तुमच्या वेळेस, तेव्हा मलाही माहित होतं काय असतं ते. पब्लिक लिमिटेड म्हणजे एक मोठं स्ट्रक्चर असते त्याच्यामध्ये. ते लोक शेअर्स काढून मार्केटमध्ये काढून ते पैसे गोळा करतात
आणि आणि मोठे मोठे टाटा, बिर्ला, अंबानी, रिलायन्स हे जे आहेत ना, सगळ्या पब्लिक लिमिटेड कंपनी त्या. हे लोक तुमच्याकडे कोणाला शेअर्स आहे का कंपन्यांचे? हॅलो, सगळ्याकडे कोणा मॅडम कोणा शेअर असतील ना कंपन्यांचे? हा शेअर्स आम्ही करतो म्हणजे मार्केटमध्ये आहे शेअर्स आहेत घेतले. ना. हा हा, ठीक आहे. आणखी कोणाला काही प्रश्न आहे? थँक्यू सर. मी एक प्रश्न विचारतो जर हा, कोणाला बोला. नसेल तर. आता हे सगळे मुलं आहेत, त्या मुलांना त्या कॉलेजमधून बाहेर पडताना त्यांना जर बिझनेस चालू करायचं झालं, त्यांनी जर ठरवलं की मला आता बिझनेस चालू करायचा आहे, तर हा. सगळ्यात मोठा प्रश्न येतो भांडवल आणि तो सपोर्ट ग्रुप, हा. सपोर्ट सिस्टम, इन्फॉर्मेशन आहे. तर ते भांडवल कुठून गोळा करायचं? भांडवलाचे काही सोर्सेस आहेत का? तुम्ही त्याला काही सजेस्ट करू शकता का? हे बघा, भांडवल हे खूप महत्वाचे घटक आहे बरं का बिझनेस मध्ये. तर भांडवल आपण कोणाकडे गोळा करू शकतो जर आपली आयडिया चांगली असेल, बरोबर. आपल्याकडे जर आयडिया चांगली असेल तर आपल्याला आपल्या घरातले लोक मदत करू शकतील. आपले आई वडील आहे, चुलते काके हे करू शकतात, बरोबर. मित्रमंडळी आहे, मित्रमंडळीकडून करू शकतो आपण. दुसरा एखादा असेल आपल्याकडे जर भांडवल कमी असेल, दुसऱ्या कोणाला मित्र असेल, एखादा भांडवलदार मित्र असेल, त्याला तुम्ही पार्टनरशिप मध्ये घेऊ शकता. पार्टनरशिप मध्ये जर प्रोजेक्ट खूप चांगला असेल तर तुम्हाला बँक लोन देऊ शकते त्याच्यामध्ये. हल्ली मला वाटतं PM किसान योजना, प्राईम मिनिस्टरच्या वगैरे अशा खूप अशा योजना आहेत. 10-12 लाखापर्यंत तुमच्याकडे स्मॉल स्केल असं विदाउट गॅरंटर लोन मिळतं तुम्हाला बँकेकडनं. मिळतंय ना, असं मी ऐकलंय हो. 12 लाखापर्यंत. मग आपल्याकडे योजना जर चांगली असेल तर भांडवल उभं करायला त्याला जास्त वेळ लागत नाही. पण धाडस पाहिजे त्यासाठी. काय पाहिजे असतं? धाडस पाहिजे आणि कन्व्हिन्स करण्याची पॉवर पाहिजे आपल्यामध्ये. जर आपल्याला नातेवाईकांकडे पैसे मागायचे असतील, आपल्या वडिलांकडे पैसे मागायचे असेल, त्यांना आपल्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की मला हा बिझनेस करायचा आहे आणि त्या बिझनेसचा तुम्ही जर प्लॅन जर केला तयार, हा माझा प्लॅन आहे, हा एवढा एक्सपेन्सिव्ह मला लागणार, भांडवल लागणार आहे, हा माझा एवढा खर्च आहे, हा माझं मार्केट एवढं आहे, तर मग मला एवढ्या ऑर्डर्स मिळतील, माझा जमा खर्च असा राहील, एवढं मला वर्षा शेवटी मला एवढं प्रॉफिट राहील. जर तुम्ही असं कन्व्हिन्स करून सांगितलं तर तुम्हाला बँक सुद्धा लोन देईल आणि आपले घरचे लोक सुद्धा मदत करतील, नातेवाईक मंडळी सुद्धा मदत करतील. पण बँक तुम्हाला लगेच असे पैसे देणार नाही, कारण बँक आहे ते तुम्हाला त्यांना कुठलं तरी एक हे पाहिजे असतं, काय त्याला आपण मॉर्गेज पाहिजे असतं. ते मॉर्गेज शिवाय बँक देत नाही पैसे. मग त्यासाठी काय करावं लागतं? आपल्या आई वडिलांचं घर असेल, शेती असेल, त्याच्यावर आपण लोन काढू शकतो. आणखी काय विशेष? कोणाचा प्रश्न? हा सर, तुम्ही जे वेगवेगळे व्यवसाय सुरू केले फॉरेन मध्ये जाऊन, आपल्याला इथे भारतामध्ये असताना सुद्धा व्यवसाय करायचा तर अनेक गोष्टींची माहिती नसते. मग आम्ही तर असं ऐकलंय की फॉरेन मध्ये खूप रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. मग या सगळ्यांची माहिती घेणं किंवा तिथे व्यवसाय करणं हे तुम्हाला कसं शक्य झालं? हा प्रश्न मला विचारला ना. काय सर तुम्हाला? आता बघा, व्यवसाय करणं कसं शक्य झालं माझ्या बाबतीमध्ये जर झालं ना, माझ्यासारखी घोडचूक करणाऱ्या दुनियामध्ये कोणी सापडणार नाहीये. मी खूप मोठी घोडचूक केली. माझी घोडचूक काय केली माहितीये का? माझा त्यावेळेचा 1 लाख रुपये पगाराचा नोकरी मी सोडली आणि ऑस्ट्रेलियामध्ये कुठल्याही प्रकारचा मला व्हिसा नसताना स्टुडंट व्हिसावर आलो मी इथे. आणि स्टुडंट व्हिसा आल्यानंतर तो बिझनेस मायग्रेशनच्या ज्या स्टेप्स होत्या ना, त्या स्टेप्स म्हणजे त्यांना भांडवल पाहिजे असतं. बिझनेस मायग्रेशन हे काय असतं? तर तुमच्याकडे 2.5-3 कोटीचं भांडवल असेल, भारतात असो किंवा इंडियात असो किंवा इथे कुठे असो,
आणि तुम्हाला जर 3 वर्षामध्ये इथं आणायची ऐपत असेल, आणू आणू शकता आणि तुमचं वय लिमिटेड असेल, 40-45 वयाचं वय असेल तुमचं, तर तुम्हाला तो व्हिसा मिळतो. त्या बेसिसवरती मी ती नोकरी सोडली आणि इथे आलो. पण त्यावेळेला इथं आल्यानंतर मला असं समजलं, की इतकी किचकट प्रोसेस होती, की ती 1 वर्ष मला खूप रखडावं लागलं त्यावेळेला. पण काय माहितीये का, माणूस जेव्हा निर्णय घेते ना, तो निर्णय चुकीचा जरी असला, तर खरं करायची आपल्याला ताकद पाहिजे. उलटवायची ताकद पाहिजे. कुठलाही निर्णय आपण कुठला घेतो, त्याला तो 100% यशस्वी होईल किंवा 100% खरा असेल, याची गॅरंटी नसते. पण आपण जे डिसिजन घेतलं, ते डिसिजन 100% उलटवायचं. जर चुकीचं जरी असलं, तर ते खरं कसं करायचं, ते आपल्या हातात आहे. आणि ते आपल्या हातात कसं असतं, ज्यावेळेला आपण आपली संगत चांगल्या लोकांशी ठेवतो, त्यावेळेला ते शक्य होतं. तुमचे मित्रमंडळी चांगले असेल, तर ते शक्य होईल. तुम्ही भारतामध्येच आहात. भारतामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. पण ज्यावेळेला मी इथे आलो 2003 साली, त्यावेळेला माझा कोणी नातेवाईक नाही इथं, कोणी मित्रमंडळी नाही इथं, कोणी मदत करायला कोणी नाही इथं. मी एकटाच वाळवंटात पडलो होतो त्यावेळेला इथे. आणि एकटा मी रडायचो त्यावेळेला खरं. कधी-कधी असं वाटायचं मी खूप घोर चुकीली इथे येऊन. पण मला तुम्हाला सांगायला आता आनंद वाटेल मला, मी आताच माझ्या मुलाशी परवा बोलत होतो, की बाबा आपण ह्या ऑस्ट्रेलियामध्ये आलो, आपण काय स्टेजला आहे आपण आता इथे. आपण जर आपले इन्व्हेस्टमेंट पाहिली, हे पाहिलं तर कसं कुठे आहे? तर त्याने मला काय सांगावं माहिती तर बाबा म्हणे आपण आता ऑस्ट्रेलियातल्या 5% लोकांमध्ये 5% जे टॉप जे रिच लोक असतात ना ऑस्ट्रेलियातले, तर त्यातल्या 5% मध्ये आम्ही आहोत. म्हणजे मला किती आनंद वाटतो सांगायला तुम्हाला, की एका शेतकऱ्याचा मुलगा इथं येऊन इतकी कठीण परिस्थिती ऑस्ट्रेलिया येऊन एक 5% मध्ये येतो. तुम्ही काय करू शकत नाही? तुम्ही येऊ शकता ना. भारतामध्ये राहून करू शकता तुम्ही ह्या गोष्टी. आणि या गोष्टी कशामुळे शक्य झाल्या? ह्या फक्त बिझनेसमुळे शक्य झाल्या. बरोबर? हॅलो. अगदी बरोबर सर. मी जर नोकरी करत होतो, मला शक्य झालं असतं का ह्या गोष्टी करणं? नसतं शक्य झालं मला. आज माझ्याकडे 10-20 प्रॉपर्टीज आहेत मोठ्या-मोठ्या चांगल्या. बिझनेस आहे आमचा. कशामुळे झालं? बिझनेसमुळे झालं ना. माइंडसेटमुळे झालं. तुमचा माइंडसेट पाहिजे. फक्त मला मोठं व्हायचंय आणि मोठं व्हायला मी काय करायला पाहिजे? बरोबर ना? अगदी बरोबर सर. आणखी कोणाला काय विचारायचंय? हॅलो. आहे का प्रश्न? नाही सर. हां? क्वेश्चन आन्सर आता काही क्वेश्चन्स नाही आहेत कुणाला. आपण पुढच्या सत्राकडे जाऊयात. ओके, शुअर. वर्षाताई तुम्ही आहात का ऑनलाईन? वर्षाच्या इकडे पाहुणे आले पाहुणे. राइट, राइट, राइट. मी तेच विचारतो त्या असतील तर मग त्या करतील सांगता, नाहीतर मी पुढे चालू करू शकतो. हां. ओके, आय कॅन टेक ओव्हर. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विजय काळे, ग्लोबल नगरी फाउंडेशनचा वन ऑफ द कोऑर्डिनेटर्स. आता वर्षाताई थोड्या बिझी आहेत त्याच्यामुळं ते सूत्र माझ्याकडे आलेत. तर फर्स्ट ऑफ ऑल काशीनाथ दादांना थँक्यू. तुम्ही तुमचा अनुभव मुलांबरोबर शेअर केला आणि होपफुली मुलांना त्यांच्या अनुभवातून बरीचशी प्रेरणा मिळाली असेल आणि तुम्हाला हेही कळलं असेल की नथिंग इज इम्पॉसिबल. का तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता. तुम्ही ज्या क्षणी ज्या परिस्थितीमध्ये आता आहात त्या परिस्थिती बदलायची हिंमत तुमच्यामध्ये आहे. एवढी एवढी तर तुम्हाला एक जाणीव झाली असेल आता. तर तुम्हाला जर आणखी काही स्पेसिफिक क्वेशन असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला काशीनाथ दादांशी तुम्हाला कनेक्ट करून देऊ शकतो आणि आय एम शुअर ही विल बी मोर दॅन हॅपी टू टॉक टू यू. तर थँक सो मच आणि कॉलेजचे कोऑर्डिनेटर्स थँक्यू. तुम्हा सर्वांना आजच्या 1 तास तुम्ही दिला इथे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि राठी मॅडम तुम्ही यू कॅन टेक ओव्हर नाऊ.
आणि जर सॉरी वन मोर थिंग, हा फीडबॅक जो स्क्रीनवरती दिसतोय, प्लीज फीडबॅक फॉर्म भरा आणि त्या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट पण तुम्ही डाउनलोड करू शकता. आय होप बाय दिस टाइम तुम्ही आता सगळेजण एक्सपर्ट झालेला असाल याच्यामध्ये. तर ते काही सांगायची गरज नाही आता. शेके सर, येस. नमस्कार. काळे सर, नमस्कार. नमस्ते, नमस्ते सर. अतिशय चांगला दीर्घ अनुभव जो सरांचा आहे, काशीनाथ सरांचा. 70 वर्षाचं वय आणि नातवांबरोबर खेळायचं वय असतानाही ते आज बिझनेस करतात, हे आहे शिकतात, ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. त्यांच्याकडून माझ्यासारख्याने प्रेरणा घेण्याची गरज आहे, कारण मी त्या दिशेने वाटचाल करतोय सध्या. म्हणजे रिटायरमेंटच्या स्टेजमध्ये आहे आणि आता हे व्याख्यान ऐकत ऐकत मी युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचलो. म्हणून मी आता ब्रेक घेतलाय. जवळजवळ मला असं वाटतं की आपण एंडकडे आलोय आजच्या लेक्चरच्या. म्हणून थोडीशी गाडी बाजूला घेऊन तुमचं सगळ्यांचे धन्यवाद मानले पाहिजे, काशीनाथ सरांचे, तुमचे. आणि आमची मुलंही आता परीक्षा आल्यात, फॉर्म भरायची गडबड आहे. आज मला वाटतं टीवायचा वगैरे परीक्षा फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. तरी मुलं आता इथे बसून आहेत. याचं कारण त्यांना काहीतरी नवीन मिळतंय. आणि सावरगाव मला माहित आहे, माझे नातेवाईक त्या गावामध्ये आहेत. त्याच्यामुळं किती प्रतिकूल परिस्थिती आहे आणि या लोकांनी प्रवरेवरून पाईपलाईन करून कशा प्रकारे अलीकडे पाणी नेऊन विकास केलाय दुधाचा. अतिशय मोठा ते धंदा करतायत सगळे लोक. तर या परिस्थितीमध्ये ते बाहेर जाऊन सेटल होत आहेत. चांगली परिस्थिती आहे. आणि 5% देशातल्या 5% येणं साधी गोष्ट नाही. एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला नेक्स्ट जनरेशन जाऊ शकेल, पण तेही त्या निमित्ताने गेलेले आहेत. हीच आमच्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नवीन प्राध्यापकांसाठी प्रेरणा आहे. त्यामुळं कॉलेजच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं मी काशीनाथ सरांना, विजय सर, तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि वर्षाताई आज गडबडीत असल्यामुळं आता त्या शेवटच्या टप्प्यामध्ये दिसत नाहीये, त्यांनाही धन्यवाद देतो. अजूनही आपलं एक व्याख्यान व्हायचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये. या निमित्तानं आपण कनेक्ट झालोय, ही खूप आनंदाची अशी गोष्ट आहे. आवाज येतोय माझा सर्वांना? हो, इथे इथे हो. तर ही अतिशय कौतुकाची अशी गोष्ट आहे. आणि हीच मुलं, आता तुम्ही एवढं सेटल झालाय, तर याच्यातली 4-2 मुलं जर तुम्ही दत्तक घेतली आणि नेली तुमच्याकडे, तर ही मुलं पुढे बाकीच्यांना दत्तक घेतील आणि परदेशात घेऊन जातील, भारतावरचा लोड कमी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सर. ओके. घ्या. नक्की मॅडम, तुम्ही कन्क्लूड करू शकता. येस. विद्यार्थ्यांनी फीडबॅक फॉर्म भरून घ्यायचा आहे. स्क्रीन शेअर केली. विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या सह्या झाल्या का? झालेल्या नसतील तर ताबा सर, फीडबॅक फॉर्म शेअर केलेला आहे ना, तिथे स्क्रीन शेअर होते, यावर दिसत नाहीये. तुम्हाला दिसत नाही का? सॉरी. ओके, रिशेअर करतो तुम्हाला. हो सर. ओके. अच्छा सरांनी केलं आहे शेअर. ओके सर, थँक्यू. ओके. विद्यार्थ्यांनी शेअर केला जाईल तो. सरांनी बचाव सध्या आपल्या लायब्ररीमध्ये शेअर केलेला आहे. तुमच्या ग्रुपवर आम्ही शेअर करू. तेवढा फीडबॅक फॉर्म भरा, म्हणजे मग तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट जनरेट होईल. आणि आता हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती झालेलं आहे. तर विजय काळे सर, वर्षा मॅडम, कार्यक्रम आपला संपवायचा आहे. येस, येस. ओके. सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथे संपलाय. विद्यार्थ्यांनी 10 वाजता त्यांचं लेक्चर वेळेप्रमाणे सुरू होईल. थँक्यू सर. थँक्यू.